बघा, आपण कालच्या तासाला अर्थशास्त्राचं 8वं प्रकरण चालू केलं होतं आपण, सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणून. यामध्ये आपण चार्ट पाहिला होता. सार्वजनिक खर्च कशाला म्हणायचं, सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण आपण अभ्यासलेलं नव्हतं, कारण तो अभ्यासक्रमामधून वगळलेला भाग आहे. आणि शेवटी आपण सार्वजनिक खर्चातील खर्च वाढण्याची कारणे पाहिली होती. आठवतेत का बघा, काही काल शिकवलेलं त्यामध्ये पहिलं कारण आपण पाहिलं होतं शासनाच्या कार्यात वाढ. शासनाच्या कार्यात वाढ झाल्यामुळे सार्वजनिक खर्च वाढत जातोय. लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ, लोकसंख्या वाढली की शासकीय किंवा शासनाच्या खर्चावरती ताण येतो आणि शासनाचा खर्च वाढतो. त्याचबरोबर शहरीकरण वाढतंय. शहरीकरण वाढल्यामुळे सुद्धा सार्वजनिक खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. संरक्षण खर्चामध्ये वाढ झालेली आहे. संरक्षण खर्च वाढल्यामुळे सुद्धा सरकारचा सार्वजनिक खर्च वाढलेला आहे. काल मी सांगितलं होतं, सरकारला जो रुपया उत्पन्न मार्गाने येतो त्यातले जवळजवळ 10 ते 12, 14 पैसे केवळ संरक्षणावरती आपल्या देशाचे खर्च होत आहेत. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षणावरती खर्च होतोय. त्याचबरोबर लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार करण्यासाठी सुद्धा सरकारचा सार्वजनिक खर्च वाढत गेलेला आहे. त्याचबरोबर लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतोय. आपण वेगवेगळी इलेक्शन पाहतो. इलेक्शन घेणं यासाठी सुद्धा सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो. फार मोठी यंत्रणा त्याच्यासाठी राबवावी लागते. नियमित निवडणुका घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला सार्वजनिक खर्च करावा लागतो. त्याचबरोबर भाववाढीच्या काळामध्ये सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये सार्वजनिक खर्च वाढतो. त्याचबरोबर औद्योगिक विकास आपण पाहिलं होतं. औद्योगिक विकास किंवा औद्योगिक क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतोय. आणि आपत्ती व्यवस्थापन, भूकंप, पूर, वादळे, सुनामी लाटा, सामाजिक अशांतता, असे जे काही आपत्ती घडते, या आपत्तीतून बाहेर निघण्यासाठी शासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च वाढत जातो. गेल्या वर्षी सांगली कोल्हापूरला महापूर आला होता पहा. काय आपण तिथली परिस्थिती पाहिली, टी व्हीवरती बघितली आपण. फार मोठ्या प्रमाणामध्ये शासनाला खर्च करावा लागलेला आहे. आता चालूची परिस्थिती आपण बघतोय कोरोनाच्या काळातली. फार मोठ्या प्रमाणामध्ये शासनाला खर्च करावा लागतोय. कोविड सेंटर उभारण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागला. सुरुवातीच्या कालावधीमध्ये तर एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तर त्यासाठी सरकार 1.5 लाख रुपये खर्च करत होतं. पॉझिटिव्ह रिपोर्ट आला म्हटलं व्यक्तीचा की त्या ज्या दवाखान्यामध्ये तो व्यक्तीला नेलंय, ॲडमिट केले, त्यांना 1.5 लाख रुपये शासनाकडून मिळणारच. बाकीचं सर्व क्षेत्र बाजूला राहिली होती आणि फक्त सरकारचं एकच लक्ष होतं की या कोरोनातून देशातील जनतेला कसं सावरायचं आणि देशातील लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहील, कोरोनाची संख्या कशी आटोक्यात राहील, यासाठी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करताना दिसून येते. म्हणजे असे जे काही घटना घडत आहेत, यामुळं सुद्धा सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतोय. सरकारचा होतोय म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून जो खर्च केला जातोय त्या सगळ्या खर्चाला सार्वजनिक खर्च असं म्हटलं जातं. आता हा जो खर्च आहे, हा खर्च सरकार कोणत्या मार्गाने तो खर्च करतो, तर सरकार ज्या ज्या बाबीसाठी खर्च करतंय त्या बाबी सुद्धा नमूद केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर सरकारला मिळणारं उत्पन्न जे आहे, ज्याला आपण सार्वजनिक उत्पन्न म्हणतो,
त्या उत्पन्नाचे मार्ग सुद्धा सरकारचे ठरलेले आहे. सार्वजनिक उत्पन्न, पब्लिक इन्कम. आता सरकारला विविध मार्गाने सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळत असतं आणि सरकारला वेगवेगळ्या मार्गाने जे उत्पन्न मिळतं त्या सर्व उत्पन्नाला एकत्रित सार्वजनिक उत्पन्न असं म्हणतात. वेगवेगळ्या मार्गाने मिळतं, आपण ते बघणारच आहे कोणकोणत्या मार्गाने सरकारला उत्पन्न मिळतं ते. म्हणजे सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग निश्चित केलेले आहेत, ठरलेले आहेत उत्पन्नाचे मार्ग. त्या मार्गापासून सरकारला उत्पन्न त्या ठिकाणी प्राप्त होतं. आता सरकारला जे उत्पन्न मिळतंय त्या उत्पन्नाचे 2 मार्ग आहेत. त्यातला पहिला मार्ग आहे तो म्हणजे कर उत्पन्न. त्यालाच आपण टॅक्स इन्कम म्हणतो. टॅक्स इन्कम म्हणजे कर मार्गाने मिळणारं उत्पन्न. आणि दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे करेतर उत्पन्न. करेतर उत्पन्न म्हणजे नॉन टॅक्स इन्कम. आता कर मार्गाने मिळणारं उत्पन्न परत त्याची 2 भागामध्ये विभागणी केली जाते. त्यातला पहिला आहे प्रत्यक्ष कर आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. पहिला मार्ग आहे प्रत्यक्ष कर आणि दुसरा मार्ग आहे अप्रत्यक्ष कर. म्हणजे याचा अर्थ टॅक्स रूपाने सरकार उत्पन्न जमा करत असतं, टॅक्स रूपाने. आणि त्याचबरोबर टॅक्स शिवाय सरकार उत्पन्न गोळा करतं आणि हे मिळालेलं उत्पन्न आहे, हे उत्पन्न आता आपण पाहिलं ते सार्वजनिक खर्च रूपाने खर्च करतं. आता सरकारला या टॅक्स रूपाने जे उत्पन्न मिळतं त्यातला पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष कर आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष कर. आता कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीनं दिलेलं शासनाला सक्तीचं देणं, व्यक्तीनं दिलेलं शासनाला सक्तीचं देणं म्हणजे टॅक्स होय. लक्षात घ्या, सक्तीचं देणं आहे ते. टॅक्स म्हणजे व्यक्तीकडून शासनाला दिलं जाणारं सक्तीचं देणं म्हणजे टॅक्स. आता बघा, प्रत्येक व्यक्ती हा सरकारला टॅक्स भरत असतो, आपल्याला कळत सुद्धा नसतं, आपल्याला माहित सुद्धा नाही. पण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण टॅक्स किंवा आपल्या मार्फकडून सरकारला उत्पन्न जातं. मग काही उत्पन्न टॅक्स मार्गाने जात असेल, काही उत्पन्न करेतर मार्गाने जात असेल. लक्षात घ्या, आपण प्रत्येक वस्तूचा उपभोग घेतोय, विकत घेतोय आपण, त्या प्रत्येक वस्तूवर किंमत लिहिलेली असते बा, MRP. बघा, कुठली वस्तू घ्या, तुमच्या हातात आता वही असेल तर त्या वहीवरती लिहिलेलं असतं पहा, MRP RS आहे का. MRP RS म्हणजे मार्जिनल रिटेल प्राइस, म्हणजे सर्व करासहित जास्तीत जास्त किंमत. सर्व करासहित जास्तीत जास्त किंमत समजा 40 रुपये आहे, म्हणजे त्याच्यावरती सर्व कर समाविष्ट झालेले आहेत. आणि जास्तीत जास्त ती वस्तू किती रुपयाला विकायची, 40 रुपयाला विकायची. त्याच्यापेक्षा जास्त किमतीला वस्तू कायद्यानं विकता येत नाही. किमतीपेक्षा जास्त रुपयाला वस्तू जर विकली तर ती अनलिगल विक्री म्हटली जाते. लक्षात घ्या.
कोरोनाच्या काळामध्ये तसाच प्रकार घडत होता बघा. सगळी दुकानं बंद असायची, एकच तास दुकान उघडी ठेवली जात होती आणि एका तासामध्ये लोक खरेदीला बाहेर पडायची, दुकानामध्ये तुडुंब गर्दी व्हायची आणि तो दुकानदार वाटेल ती किंमत आकारायचा आपल्याकडून. मग हे शासनाच्या लक्षात आलं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले सरकारने. जास्त किमतीला वस्तू विकता येत नाही. तुम्ही कुठली कंपनी असू द्या, ती कंपनी जास्तीत जास्त सर्व करासहित वस्तूची किंमत त्या वस्तूवरती छापत असते. त्याच्यापेक्षा जास्त किमतीला ती वस्तू विकता येत नाही. त्या किमतीला किंवा त्याच्यापेक्षा कमी किमतीला वस्तू आपण मागू शकतो बघा, पण त्यानं विकली पाहिजे असं बंधनकारक नाही. आपण टूथपेस्ट किंवा टूथब्रश असतो पहा, त्या टूथब्रशवरती किंमत असते MRP 30 रुपये आणि आपल्याला तो ब्रश मिळतो 20 रुपयात. पण ज्या कंपनीनं तयार केलेला आहे त्या कंपनीनं MRP टाकलेले आहे 30 रुपये. 32 रुपये घेता येत नाही, 30 रुपयापर्यंतच किंमत घेता येते. म्हणून सरकारला जे उत्पन्न मिळते ते उत्पन्न ह्या 2 मार्गाने उत्पन्न मिळत असतं. आपल्याला वाटतं आपण कुठं टॅक्स करतोय, पण आपल्याकडून सरकारनं काढून घेतलेला सुद्धा कळत नाही. म्हणून शब्द काय वापरलाय, कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय. प्राप्ती म्हणजे काय? प्राप्ती म्हणजे उत्पन्न. इथं शब्द काय घ्यायचा, प्राप्ती म्हणजे उत्पन्न. म्हणजे कोणत्याही विशेष लाभाच्या उत्पन्नाशिवाय व्यक्तीनं शासनाला दिलेलं सक्तीचं देणं चुकवता येत नाही. सक्तीचं जे देणं असतं त्या देण्याला कर असं संबोधलं जातं. आता कराची वैशिष्ट्ये आहेत, त्यामध्ये कराच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे बघा, कर हे शासनाला द्यावयाचे सक्तीचे देणे आहे. कर हे शासनाला द्यावयाचे सक्तीचं देणं आहे, चुकवता येत नाही. सक्तीचं देणं आहे म्हणजे ज्या नागरिकावर कर लागू होतो त्यांनी ते देणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. माझ्यावरती सरकारनं टॅक्स बसवला, इन्कम टॅक्स, की तो कर मला भरावाच लागणार आहे, मला चुकवता येणार नाही. म्हणजे ज्या व्यक्तीवर कर लादलेला आहे त्या व्यक्तीला तो कर भरणं बंधनकारकच आहे, लक्षात ठेवा. व सरकारी उत्पन्नात मोठा स्रोत आहे. सरकारचं जे उत्पन्न आहे, सरकारला जे उत्पन्न मिळतंय त्या उत्पन्नामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न कोणत्या मार्गाने मिळणारं उत्पन्न आहे, तर कर मार्गाने मिळणारं उत्पन्न आहे. करेतर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण कमी आहे शासनाचं, लक्षात घ्या. फक्त कर मार्गाने जे उत्पन्न मिळतं ह्या उत्पन्नाचं प्रमाण जास्त आहे. सर्वात जास्त उत्पन्न सरकारला टॅक्स रूपानेच मिळतं. सगळ्यात जास्त उत्पन्न सरकारला मिळतं टॅक्स रूपाने. म्हणून सरकारच्या उत्पन्नातील ऑब्जेक्टिव्हसाठी एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं, सरकारी उत्पन्नामध्ये टिंबटिंब या बाबीचा सर्वाधिक समावेश होतो किंवा सर्वात जास्त वाटा असतो, तर तो टॅक्स कर आणि त्यातल्या त्यात प्रत्यक्ष कर. ह्या बाबतीतून सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळत असतं. जर एखाद्या व्यक्तीने कर दिला नाही तर त्या व्यक्तीला शासन शिक्षा करू शकतं. मग शिक्षा ही दंडाची असेल. टॅक्स हा भरावाच लागतो, तो चुकवता येत नाही. आता समाजाच्या सामाजिक हितासाठी शासनाला जो करावा लागणारा जो खर्च आहे तो भागवण्यासाठी करदात्याकडून कर घेतला. सरकार आपल्याकडून कर घेतंय, त्या कराच्या मार्गाने मिळणारं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न शासन काय करतंय, तर देशातील नागरिकांचं कल्याण करण्यासाठी त्या उत्पन्नाचा भाग सरकार खर्च करतंय. सरकार काय करतंय, एका हाताने कर रूपाने उत्पन्न काढून घेते आणि दुसऱ्या हाताने सरकार सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी तो पैसा खर्च करते.
ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्याकडून कर काढून घ्यायचा आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी त्या कर रूपाने जमा झालेला पैसा खर्च करायचा. हे साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं, आम्ही नोकरदार आहे, आमच्याकडून सरकार टॅक्स रूपाने पैसा काढून घेणार. एक उदाहरण देतो. आणि जे सर्वसामान्य जनता आहे, गोरगरीब जनता आहे, त्यांना जे काय BPLची जे काय रेशन कार्ड असतं बघा, पिवळं रेशन कार्ड आहे, त्यांना 2 रुपये 3 रुपये किलोने धान्य सरकार पुरवतं. 2 आणि 3 रुपये किलोने धान्य पुरवतं म्हणजे ते धान्य काय सरकारला 2 आणि 3 रुपये किलोने मिळत नाही. सरकार 10 रुपये 12 रुपये किलोने घेतं आणि 2 रुपये किलोने विकतं. म्हणजे तो खर्च कोणावरती केला शासनानं? गोरगरीब जनतेवरती खर्च केला. म्हणजे सरकार काय करतंय, समाजाच्या हितासाठी शासनाला जो करावा लागणारा खर्च आहे तो खर्च या टॅक्स रूपानं घेतलेला पैसा खर्च करून तो खर्च भागवत असतं. कराच्या मोबदल्यात कोणत्याही करदात्याला शासनाकडून कोणताही थेट आणि प्रमाणशीर लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार नाही. म्हणजे याचा अर्थ काय? टॅक्स रूपाने व्यक्ती टॅक्स देतो, त्याच्या मोबदल्यात शासनाकडून त्याला कोणत्याही प्रकारच्या सेवा मिळत नाही. शासनाला त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नाहीत. कोणत्याही प्रकारच्या सेवा, कोणत्याही प्रकारचा लाभ मिळवण्याचा मागण्याचा अधिकार करदात्याला नसतो. करदात्यांनी तो कर भरायचा आणि तो करदात्यांनी भरलेला कर शासन सर्वसामान्य व्यक्तीच्या हितासाठी तो कर रूपाने जमा झालेला जो पैसा आहे तो पैसा सरकार खर्च करतं. आता कर उत्पन्न आणि मालमत्ता किंवा वस्तूवर व सेवावर लागू केला जातो. म्हणजे आता कर जे आहे हा टॅक्स व्यक्तीची मालमत्ता किंवा वस्तू आणि सेवांवर हा कर लादला जातो आणि तो कर सरकार वसूल करत असतं. म्हणजे याचा अर्थ ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्याकडून सरकार कर रूपानं पैसा काढून घेतं. ज्यांची मालमत्ता जास्त आहे त्या मालमत्तेवर सरकार कर लादतं. त्याचबरोबर वस्तू व सेवावर सरकार कर लादत असतं. जेवढ्या वस्तू चैनीच्या असतात तेवढ्या वस्तूवर सरकार जास्त दराने टॅक्स आकारत असतं. आणि जेवढ्या वस्तू जीवनावश्यक आहेत की त्या वस्तूंचा उपभोग पुढं ढकलता येत नाही त्या वस्तूवरती सरकार कमी टॅक्स आकारतं. जीवनावश्यक वस्तू तुम्हाला माहीत आहे, तुम्ही पाहिलेलं आहे. मला वाटते मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये मागणी पुरवठ्याचा किंवा मागणीची लवचिकता हे प्रकरण पाहिलं, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जीवनावश्यक गरजा किंवा जीवनावश्यक वस्तू कशाला म्हणायचं? ज्या वस्तूचा उपभोग आपल्याला पुढं ढकलता येत नाही, ज्या त्या वेळेसच त्या गरजा भागवाव्या लागतायत त्याला जीवनावश्यक वस्तू म्हणतात. अन्नधान्य, औषधे, कपडे अशा ज्या काही वस्तू आहे, मीठ, काडेपेटी, ह्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू आहेत. लक्षात घ्या. अशा वस्तूंचा उपभोग पुढं ढकलता येत नाही. सरकारनं जर अशा वस्तूवरती भरमसाठ प्रमाणामध्ये जर टॅक्स आकारला तर आज आपल्याला मीठ 50 रुपये किलोने घ्यावं लागलं असतं. काडीपेटी 10 रुपयाला एक घ्यावी लागली असती. ज्वारी आपल्याला 100 रुपये किलोने घ्यावी लागली असती. तर सरकार कधीही अशा वस्तूवरती कर जास्त दराने आकारत नाही. तर वस्तू व सेवांवर, त्या वस्तू आणि सेवा कशा आहेत त्यावरती त्याच्यावरती टॅक्स आकारला जातो. सरकारनं कोरोनाच्या काळामध्ये दारूची दुकानं चालू ठेवली बघा, आठवते का? दारूची दुकानं चालू करायला परवानगी दिली शासनानं. का दिली हो? तर त्या दारूच्या विक्रीपासून सरकारला भरमसाठ प्रमाणामध्ये टॅक्स मिळतोय. दारू पिणारा कधी म्हणतोय का 50 रुपयाची बाटली 60 रुपयाला झाली, आजपासून दारू प्यायची बंद म्हणते का? कधी नाही म्हणत. 60ला काय 70ला होऊ द्या, पण ती पितंय. आणि सरकार अशा वस्तूवरती जास्त दरानं कर आकारत असतं, जास्त दरानं. तंबाखूची पुडी 15 रुपयाला जरी असली तरी माणूस घेतोयच, पर्याय नाही, घ्यावीच लागते. म्हणजे अशा ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूवरती सरकार जास्त दराने कर लादत असतं. कारण सरकारचा हेतू एकच असतो की याचा उपभोग जनतेनं कमी करावा. हा सरकारचं धोरण आहे.
पण जनता उपभोग कमी करत नाही. जनता काही करेल पण त्याच्यावरती पैसा खर्च करणारच आहे. मग सरकार काय करतंय, कर उत्पन्न ही मालमत्ता किंवा वस्तू व सेवावर हा कर आकारत असतं. आता करांचे प्रकार दिलेले आहेत पहा, करांचे प्रकार खाली दिलेले आहेत. आता इथं तुम्हाला माहीत हवं म्हणून दिले बघा पुस्तकामध्ये, समता किंवा समानतेचे तत्व ज्याला कराची तत्व म्हणतात, हा भाग अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. कराचे तत्व तिथं फाल तर फुली मारा, तिथं पुस्तक असेल तर, म्हणजे अभ्यासक्रमामधून हा वगळलेला भाग आहे. निश्चितीचे तत्व, समतेचं तत्व, सोयीस्करचं तत्व, काटकसरीचं तत्व, हे सगळी तत्व अभ्यासक्रमामधून वगळलेली आहेत. त्यामुळं ते इथं पाहण्याची आता फार गरज नाही. आता करांचे प्रकार, आता करांचे प्रकार मुख्यतः 2 आहेत. मी तुम्हाला सांगितलं करांचे हे 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रत्यक्ष कर आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष कर कशाला म्हणायचं आणि अप्रत्यक्ष कर कशाला म्हणायचं, तर प्रत्यक्ष कर ज्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो, तर ज्या व्यक्तीवर कर लादला जातो त्याच व्यक्तीला तो कर भरावा लागतो. त्या कराला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. त्याच कराला डायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ हा कर ज्या व्यक्तीवर लादलेला आहे त्याच व्यक्तीला तो कर भरावा लागतो. म्हणजे कर घात आणि कर भार, कर घात आणि कर भार एकाच व्यक्तीवरती पडतो. त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणायचं. डायरेक्ट टॅक्स मध्ये कोणत्या कराचा समावेश होतो, तर प्राप्ती कर, त्यालाच उत्पन्न कर, त्यालाच आयकर. आयकर म्हणजे आय म्हणजे इन्कम, इन्कम टॅक्स, आयकर, उत्पन्न कर, प्राप्ती कर, तिन्हीचा अर्थ एकच. म्हणजे हा कर करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर हा कर दिला जातो. ज्यांचं उत्पन्न जास्त त्या व्यक्तींना जास्त कर भरावा लागतो. हे दरवर्षी अंदाजपत्रकामध्ये या बाबी नमूद केल्या जातात. त्याचा स्लॅब ठरलेला असतो, त्याचा स्लॅब ठरलेला आहे की जेणेकरून त्या ठिकाणी ठराविक उत्पन्न करापासून माफ, ठराविक उत्पन्न करापासून माफ. मग समजा 2-2.5 लाखापर्यंत इन्कम टॅक्स नाही, त्याच्या पुढं स्टेप बाय स्टेप 10%, 20%, 30% असं कराचे दर असतात. लक्षात घ्या. साधारणतः 5 लाखाच्या पुढं जर उत्पन्न जर तुमचं असेल तर तुमच्या पुढच्या उत्पन्नावरती 20% कर आकारला जातो. म्हणजे जर तुम्हाला 7 लाख रुपये उत्पन्न जर असेल तुमचं, तर साधारणतः त्या व्यक्तीला वर्षभरामध्ये 60 ते 70 हजार रुपये टॅक्स भरावा लागतो. बघा, दरवर्षी एका व्यक्तीला. आता उत्पन्न कर बरं का, सरकारचं धोरण एक असतं की प्रत्येक व्यक्तीनं आपलं उत्पन्न खरं सांगावं आणि सरकारला टॅक्स भरावा, असं सरकारला वाटतं. आता खरं उत्पन्न किती आहे हे कोणाचं समजतं शासनाला? फक्त नोकरदार वर्गाचं. जो नोकरदार वर्ग आहे, आता आम्ही शिक्षक आहोत, आम्हाला पगार सरकार देते, त्यामुळे सरकारला माहिती आहे की या व्यक्तीला पगार किती आहे, या व्यक्तीचं वर्षाचं उत्पन्न किती झालंय, मग त्या व्यक्तीवरती टॅक्स किती बसतोय आणि मग त्या व्यक्तीकडून टॅक्स वसूल कसा करायचा, हे दुरी, ती दुरी शासनाच्या हातात असते. आणि जे इतर लोक आहेत, व्यावसायिक लोक,
त्या लोकांनी आपलं उत्पन्न सरकारला सांगावं आणि कर भरावा. वकील म्हणणार आहे का इन्कम टॅक्स दाखल करताना मी 1.5 लाख रुपये केले, मी एवढे पेट्रोल आतापर्यंत घेतले या वर्षभरामध्ये आणि मला 50 लाख रुपये उत्पन्न मिळालं, सांगणार आहे का तो सरकारला? नाही सांगणार. बघा, डॉक्टर म्हणणार आहे का मी या 2019-20 मध्ये मी 1 कोटी रुपये उत्पन्न मिळवलं, सांगणार आहे का तो? नाही सांगणार. व्यावसायिक सांगणार आहे का? नाही सांगणार. कुणीही सांगत नाही. फक्त सरकारला, नोकरदार वर्गाला तेवढं तो टॅक्स चुकवता येत नाही. तो टॅक्स भरावाच लागतो त्या व्यक्तीला. पण ज्या व्यक्तीवरती कर लादलेला आहे त्याच व्यक्तीला हा कर भरावा लागतो, एवढं मात्र पक्क लक्षात ठेवा. करघात आणि करभार या दोन्ही क्रिया एकाच व्यक्तीवर लादल्या जातात. एकाच व्यक्तीवर. त्याला प्राप्ती कर म्हणायचं, त्याला प्रत्यक्ष कर म्हणायचं, त्यालाच डायरेक्ट टॅक्स म्हणायचं. म्हणजे उत्पन्न आणि संपत्तीवर हा लादलेला कर असतो. इस्टेट, संपत्ती, मालमत्ता कर. मालमत्ता कोणाच्या नावाने किती आहे, संपत्ती कोणाच्या नावाने किती आहे हे कळतं, बरोबर आहे. जसं आपल्याला आधार कार्डाचा नंबर टाकला की कोणाच्या नावावर कोणत्या बँकेमध्ये किती पैसा आहे हे लगेच शासनाला कळतं. तसं समजा आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला कुठली गोष्ट खरेदी करायची म्हटलं, खरेदी खत करायचं म्हटलं की तिथं आधार कार्ड लागते. आधार कार्डाचा नंबर टाकला की शासनाला कळते की ह्याच्या नावावर इस्टेट किती आहे, ह्याच्याच नावावर संपत्ती किती आहे, शासनाला कळते रे. म्हणून हा जो कर आहे तो हा कर उत्पन्न आणि संपत्तीवर हा कर लादला जातो. मग वैयक्तिक उत्पन्न कर असेल किंवा संपत्ती कर असेल. त्यानंतर दुसरा कर आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष कर. दुसरा जो कर आहे तो कर म्हणजे अप्रत्यक्ष कर. आता जो हा कर आहे तो कर वस्तू व सेवावर लागू केला जातो. अप्रत्यक्ष कर जो असतो तो वस्तू आणि सेवांवर हा कर लादला जातो. म्हणजे ज्या वस्तू आणि सेवा तयार होतात, उत्पादित होतात, त्याच्यावरती हा कर लादला जातो. जसं मी आता उदाहरण तुम्हाला सांगितलं, वहीवरती लिहिलेलं असतं MRP, त्या वस्तूची किंमत. म्हणजे अप्रत्यक्ष कर लादला जातो एकावर आणि भरणारा असतो दुसराच. लक्षात घ्या. कर घात एका व्यक्तीवर आणि कर भार दुसऱ्या व्यक्तीवर असतो. त्याला अप्रत्यक्ष कर असं म्हणतात. अप्रत्यक्ष कराचा भार करदात्याकडून इतर व्यक्ती किंवा व्यक्तींना हस्तांतरित केला जाऊ शकतो. डस्टरचं उत्पादन मी करतोय, त्यावेळेस वस्तू आणि सेवांवर हा कर लादला जातोय. कर लादला जाणार माझ्यावर, मी ढकलणार पुढच्यावर. आणि प्रत्यक्ष कर भरणारा कोण? प्रत्यक्ष कर भरणारा कोण? डस्टर खरेदी करणारा. लक्षात येते का बघा. तुम्ही आता वही घेतली, खरेदी केली 30 रुपयाला 35 रुपयाला, म्हणजे त्या वस्तू आणि सेवाचा कर कुणी भरला? प्रत्यक्ष आपण भरला. लक्षात घ्या. म्हणजे लादला एका व्यक्तीवर, पण त्याचा भार सोसला कोणी? ग्राहकांनी सोसला. तो कर कोणावर ढकलणार? तो कर घाऊक व्यापाऱ्यावर ढकलणार. घाऊक व्यापारी कोणावर ढकलणार? किरकोळ व्यापाऱ्यावर ढकलणार. आणि किरकोळ व्यापारी कोणावर ढकलणार? ग्राहकावर ढकलणार. आणि कर प्रत्यक्ष कोण भरणार? ग्राहक भरणार. त्याला अप्रत्यक्ष कर म्हणायचं. तो दुसऱ्याच्या नावानं दुसऱ्याकडंच त्याचं संक्रमण करता येतं. म्हणून कर घात आणि करभार हा निरनिराळ्या घटकावर पडतो. आता भारतामध्ये नवीनच अलीकडं सर्व अप्रत्यक्ष कराऐवजी आता वस्तू आणि सेवांवरील कर नवीन चालू झाला आहे, ज्याला आपण GST असं म्हणतो. काय म्हणतो? GST. आता G म्हणजे
गुड्स, एस म्हणजे सर्व्हिस आणि टी म्हणजे टॅक्स. बरोबर आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवांवर लादला जाणारा कर. आता खाली दिलंय बघा, तुम्हाला माहीत आहे का? आता कराच्या कायद्यानुसार प्रत्यक्ष कराचं वर्गीकरण 3 गटात केलं जातं. 3 गटामध्ये. कुठले 3 गट? प्रमाणशीर कर, प्रगतिशील कर आणि प्रतिगामी कर. आता प्रमाणशीर कर कशाला म्हणायचं? तर व्यक्तीच्या उत्पन्नावर जेव्हा एकाच दराने कर आकारला जातो, एकाच दराने कर आकारायचा. जेवढं उत्पन्न असेल तेवढ्या उत्पन्नावरती एकाच दराने. माझं 5 लाख रुपये उत्पन्न असेल तर माझ्यावरती एकाच दराने कर आकारायचा. एखाद्याचं 10 लाख रुपये उत्पन्न असेल तर त्याच्यावरती त्याच दराने कर आकारायचा. म्हणजे एकाच दराने कर आकारणी केली जाते. त्यावेळेस त्या कराला प्रमाणशीर कर असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रगतिशील कर. व्यक्तीच्या उत्पन्न वाढीच्या प्रमाणात जेव्हा कराचे दर वाढतात तेव्हा त्या करास प्रगतिशील कर असं म्हणतात. म्हणजे ज्याचं उत्पन्न जास्त त्याच्यावरती जास्त दराने कर आकारायचा, ज्याचं उत्पन्न कमी त्याच्यावरती कमी दराने टॅक्स आकारायचा. लक्षात येते का बघा? म्हणजे 5 लाखाच्या पुढे गेले की उत्पन्नाचा स्लॅब, टॅक्सचा स्लॅब बदलला. 20%, 30% टॅक्स. म्हणजे कमी उत्पन्न कमी टॅक्स. उत्पन्न जसं वाढत जाईल तसा टॅक्सचा दर वाढवत जायचं. त्याला म्हणायचं प्रगतिशील कर, जी आता पद्धत वापरली जाते. आणि प्रतिगामी कर. यात जसं उत्पन्न वाढत जातं तसं कराचा दर कमी होतात. म्हणजे उत्पन्न वाढीबरोबर कर कमी 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 केले जातात. त्याला प्रतिगामी कर असं म्हटलं जातं. म्हणजे हे कसले झालं? प्रत्यक्ष कर झाले. लक्षात ठेवा, हे कसले कर झाले? प्रत्यक्ष कर झाले. आता अप्रत्यक्ष करही झाले, बघितले आपण. आता हे झालं कर मार्गाने सरकारला मिळणारं उत्पन्न. आता कराशिवाय सरकारला कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न मिळतंय ते उत्पन्न आपल्याला पाहिजे. त्याला कसलं उत्पन्न म्हणायचं? करेतर उत्पन्न म्हणायचं. हे झाले प्रत्यक्ष कर. बरोबर आहे. हा झाला अप्रत्यक्ष कर, वस्तू आणि सेवावरती आकारला जाणारा कर. लक्षात आलं? हा उत्पन्न आणि संपत्तीवर आकारला जाणारा कर. ह्याला डायरेक्ट टॅक्स म्हणायचं. हा कर कुणालाही चुकवता येत नाही, कारण ज्या व्यक्तीवरती हा कर लादला जातो त्या व्यक्तीला तो कर भरावाच लागतो. आणि हा जो कर आहे तो कर लादला जातो एकावर आणि भरतो प्रत्यक्ष दुसराच. म्हणजे कराघात एका व्यक्तीवर आणि करभार दुसऱ्या व्यक्तीवर असतो. त्याला म्हणायचं अप्रत्यक्ष कर. आलं लक्षात? आता करेतर मार्गाने मिळणारं उत्पन्न, त्याचे मार्ग कोणते आहेत ते मार्ग आपण बघूया परत. लक्षात आलं? 5 मिनिटं थोडंसं राहिलं, 5 मिनिटं सांगूच नका, थांबा. तर लक्षात घ्या, हे करेतर मार्गाने मिळणारे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न आपण परत पुढच्या तासाला बघूया की करेतर मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत ते.
आलो सर. दीक्षित सर. दीक्षित सर इकडे किती काम आहे. फक्त इथं 40 मिनिटं झाली. इकडे काय कळलं ही 40 मिनिटं झाली. दुसरं कोणाचं आहे तुमच्या वर्गात एक परत आणि मॅडम हां त्याच्यात ओरिजिनल दाखवलं आणि मॅडम काम करायचं होतं माझं. 40 मिनिटं झाली का नाही फक्त हे स्टॉप करून सेव्ह करून ठेवा. आपल्या आवाज जात असेल. अर्जुन सर हे काय नाही परत सांगते. नाही असू दे परत सांगते. बोला नाही काय बिनधास्त बोला मोकळ्या मनाने बोला काय अडचण काहीच नाही. परत सांगते म्हणजे काय काय चुकलं का आमचं. ती घेतलेत का सरांनी नवीन कॉमर्सची तुम्हाला माहिती नवीन ॲडमिशन झाली. माझं तो वर्गात नाहीत याचे 12वीचे आहेत आपल्याकडे काय ह्याच्यात ह्या कॅटलॉगमध्ये कळत असेल. नाही मला जुना आहे त्याच्यावरून येत आहे काय नवीन नव्हतंच पट आहे नाही सांगितलं तर घ्यायचं आपल्या तर वापरात जायचं तेव्हा घ्या म्हणलं घ्यायचं नाही म्हणलं की द्यायचं सोडून याला डोक्यावर घ्यायचं आपला जीव जायचा नाही बायका पोरं इथंच राहायची त्यांच्यात राहतात त्याला जा बरं आहे तुमचं बोला काय आम्हाला दिसत नाही होते कशी जेवढं विचार मी का भूक लागली जेवणच केलं नाही सगळं. आम्ही काही डबा पण आणलो नाही म्हणलं असतं आणलंय. आणले डबा तुम्ही जेवण तुमच्या मॅडम थांबत असतील तुमच्यासाठी जेवायला. मॅडम तुमच्या मॅडम गेली आज आता काय लग्न ते कुणाचं बाळासाहेब आमचं दादा त्या भाजी वगैरे घ्यायची सकाळी फोन आणता घेऊन जातो घ्या तुम्हाला नाही म्हणून चालतंय. लग्न आहे 23 तारखेला 23 तारखेला लग्न आज घेऊन चालले असंच असतं. नाही म्हटलं तर बरोबर सोडून द्यायचं. हे कसं बंद करायचं रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग
चालूच आहे का? बंद करा.